कुंभमेळ्याच्या राजकीय आखाड्यामध्ये शिवसेनेनं उडी घेतली आहे। लवकरच एकनाथ शिंदे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचा आढावा घेणार आहेत। एकनाथ शिंदे बैठक घेणार असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे। पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत असतानाच राष्ट्रवादी आणि शिवसेना आता कुंभच्या आखाड्यात देखील उतरल्याचं चित्र पाहायला मिळतं। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे आढावा घेणार आहेत। विकास कामांचा ते आढावा घेणार असल्याचं देखील समोर येत आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। सागर, कुंभमेळ्याच्या राजकीय आखाड्यामध्ये शिवसेनेनं देखील आता उडी घेतल्याचं बोललं जात आहे। अधिकृत जी माहिती आहे ती दादा भुसेंनी दिलेली आहे। एका कार्यक्रमाला असताना त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत सांगितलं आहे। खरं तर छगन भुजबळ असतील, यानंतर गिरीश महाजन असतील यांनी या आढावा बैठक घेतलेली होती आणि आता दादा भुसेंनी दिलेल्या माहितीनुसार आता एकनाथ शिंदे सुद्धा आता नाशिकच्या होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये कुंभमेळ्याची बैठक जी आहे ती नाशिकमध्ये घेणार असल्याचं सांगितलंय। खरं तर नाशिकचा अजून पालकमंत्री ठरलेला नाहीये आणि त्यात सगळ्याच पक्षांनी, ज्यात महायुतीचे राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल आणि शिवसेना असेल, यांनी पालकमंत्री पद हे आम्हालाच मिळावं असं सांगत असताना आता या सगळ्या महाकुंभाला होणाऱ्या महाकुंभामध्ये आपलेच बाजू जी बळकट आहे पालकमंत्री पदासाठी, आपणच इच्छुक आहेत अशा पद्धतीची जी ग्वाही या पद्धतीने दिलेली आहे। या आखाड्यामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी नंतर आता शिवसेना देखील पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर नाशिकमध्ये होणाऱ्या 12 वर्ष कुंभमेळ्याला महत्व आहे आणि हा एवढा मोठा इव्हेंट आपल्याच अधिक पत्त्याखाली व्हावा अशी सगळ्याच पक्षांची इच्छा आहे आणि यानुसारच आता शिवसेना स्वतः या कुंभमेळ्याची बैठक घेणार असल्यानं आता राजकीय मित्र पक्षांमध्ये मतभेद असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हो, निश्चितच। त्यामुळे आगामी काळात देखील या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहावं लागेल। धन्यवाद सागर या सविस्तर माहितीसाठी।